मी आता वाटे मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी प्रेझेंटेशन आपले प्रेझेंट करावे. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि आशुतोषला पण. आशुतोषला तुम्ही सगळे दिसताय आणि सगळं ऐकूही येत आहे. अनफॉर्च्युनेटली तो आपल्याला दिसणार नाही आहे, पण ही विल बी विथ अस थ्रू द प्रेझेंटेशन. आम्ही दोघं जास्ती करून रेझिडेन्शियल आणि रेझिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्ट करणारा किंवा घरं विकत घेणारा ग्राहक या दोन गोष्टींवरती आत्ता या प्रेझेंटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आहे. तर सुरुवातीला काही आपण भारताच्या लेवलचे डेटा पॉईंट्स बघूया, जसं संजयनी पण दाखवलं, आणि त्याच्यानंतर आपण पुण्याच्या लेवलचे बघू. सो आशुतोष, इफ यू कॅन हिअर मी, कॅन यू स्टार्ट विथ द इंडिया स्लाइड्स. जोपर्यंत आशुतोषचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू करते इन द इंटरेस्ट ऑफ टाईम. या स्लाईडमध्ये लार्जली जो काही नवीन लॉन्चेस आहेत किंवा जो काही आत्ता विक्रीला अवेलेबल माल आहे त्याच्याबद्दल थोडासा डेटा आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला गेल्या 2 वर्षात असं जाणवलेलं आहे की फक्त पुण्यातच नाही तर सगळीकडे सर्व शहरांमध्ये, चेन्नई कमी, आणखीन मुंबई सर्वाधिक, पेरिफेरल एरियाज जे आहेत म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा PMRDA किंवा MMRDA ह्याचे पेरिफेरल एरियाज ह्याच्यामध्ये सर्वाधिक सप्लाय आला आहे. खूप लॉजिकल वाटतं, कारण पुण्यामध्ये आपण खूप वर्ष टाउनशिप्स किंवा विविध डेव्हलपमेंट अथॉरिटीजकडनं किंवा ABC कॅटेगरी टाउन प्लॅनिंगकडनं सुद्धा पास करून लॉन्चेस करतो आहे आणि आपण विकतो आहे. परंतु सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हा ट्रेंड फक्त पुण्यापुरताच नाही तर सर्व शहरांमध्ये तो प्रिव्हेलंट आहे. पुढच्या स्लाईडला जर आपण गेलो आणि सप्लाय बघितला की पोस्ट कोविड काय झालं आहे, तर आपण जर आठवलं 2015 पासून ते 2019 पर्यंत तर अफोर्डेबिलिटी किंवा तिकीट साईज खूप महत्त्वाचा झाला होता कस्टमरसाठी. 50 लाखात 2 बेडरूम द्या, 80 लाखात 3 बेडरूम द्या. त्याच्यामुळे काही प्रमाणात प्रत्येक घराचा साईज छोटा होत गेला. आपण आर्किटेक्टना सांगू लागलो ती थोडी गच्ची कमी कर, नाही तर थोडं बेडरूमला दुसरी बेडरूम आहे ती 10 फुटाहून कमी विड्थला ठेवलीस तरी चालेल. विविध पद्धतीने आपण असा प्रयत्न करत होतो की युनिट्सचे साईज छोटे करावेत आणि कुठेतरी आपण तिकीट साईजचा, कस्टमरच्या तिकीट साईजचा आणि बजेटचा ताळमेळ आपल्या प्रोजेक्टशी घालावा. 1.5 वर्ष किंवा 1.5 वर्षातले किंबहुना 4 महिने तरी किमान घरात बसल्यानंतर सगळ्यांना असं लक्षात आलं की नाही, थोडीशी ब्रीदिंग रूम पाहिजे, थोडीशी अधिक जागा पाहिजे. आणि भारतभराचा हा डेटा आहे तर साधारण 960 स्क्वेअर फूट हा सेलेबल एरिया आहे, पासून 1200 स्क्वेअर फुटाला ऑन ॲन ॲव्हरेज एरियाज गेलेले आहेत. पुण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर मी हे ट्रान्सलेट केलं तर मला असं वाटतं की प्रत्येकजण तुम्ही आता कुठेतरी थोडासा एक WFHचा एरिया देता येईल का, किंवा कॉमन एरियामध्ये क्लब हाऊसमध्ये काही आपण डेस्क टाकून वायफाय झोन करून लोकांना तिथे एक सोय करून देऊ शकू का, म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी ॲडिशनल एरियाज क्रिएट करू शकू का युजेबल, याचा आपण सगळे आज पुण्यामध्ये सुद्धा एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे पुण्यात कसं होतं की माझं बजेट तर X आहे पण मला आता 960 नाही 1200 सेलेबल हवा आहे, मग मी वाकडमध्ये नाही घेत, मी ताथोड्याला जाते, मला ताथोड्यात पण बसत नाही, ठीक आहे मी पुनवळ्याला जाते. सो पेरिफेरल एरियाजमधली ग्रोथ आणि एरिया जास्ती डिमांड करणं ह्याचा सुद्धा एकमेकांशी कोरिलेशन आहे. मी असं म्हणत नाही की वन कॉजेस द अदर, मी असं म्हणत नाही जास्ती एरिया हवा म्हणून पेरिफेरल एरियाज मध्ये ग्रोथ होते, परंतु ह्या दोन्ही गोष्टी कोरिलेटेड आहेत हे मात्र नक्की. पोस्ट कोविड आमचा अनालिसिस असं दाखवतं की लिस्टेड डेव्हलपर्स आणि लिडिंग अनलिस्टेड डेव्हलपर्स ह्यांच्या बाबतीतला ग्राहकाचा प्रेफरन्स वाढत चालला आहे. लिस्टेड डेव्हलपर्स म्हणजे काय तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु लिस्टेड अनलिस्टेड प्रॉमिनंट डेव्हलपर्स किंवा लिडिंग डेव्हलपर्स म्हणजे ज्या त्या मायक्रो मार्केटमध्ये ज्या डेव्हलपरचं नाव हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना हा डेव्हलपर माहिती आहे आणि हे नक्की उत्तम डिलिव्हर करणार, यांची ट्रॅक रेकॉर्ड चांगली आहे हे माहिती आहे, असे सर्व डेव्हलपर्स. टेक अवे आपल्या दृष्टीने ह्याच्यात नक्की असा आहे की तुमच्या आजपर्यंतच्या कामाच्या किंवा कारकिर्दीचा फायदा तुमच्या प्रत्येक सेलमध्ये अधिकाधिक होत चालला आहे अक्रॉस द कंट्री. काही टिपिकल ट्रेंड्स आणि मी सगळे आय विल नॉट गो थ्रू ऑल ऑफ देम, परंतु रेडी टू मूव्ह इन इन्व्हेंटरी इन्स्टेड ऑफ अंडर कन्स्ट्रक्शन हा ट्रेंड प्रेफरन्स हा ग्राहकाचा क्रॉस झालेला आहे. इंटरेस्ट रेट्स जे कमी झालेत
आणि सॅलरीज वाढत गेली आहेत, त्यामुळे ग्राहकाची घर घेण्याची कपॅसिटी नक्की वाढली आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, म्हणजे तुम्ही एकदा हँडओव्हर केलं आमचं काम झालं असं न म्हणता अनेक डेव्हलपर्स म्हणतात की ह्यातल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला मॅनेज करायला मदत करू, स्वतः येऊन करू असं नाही, पण आम्ही असं प्रोसेसेस आणि सिस्टम्स सेटअप करू की ज्यायोगे तुम्ही हे अधिक चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकाल. तर आणि हे बऱ्याच प्रमाणात टेक्नॉलॉजीच्या थ्रू होतं, तर त्याला प्रेफरन्स दिला जातो, कारण विकत घेणाऱ्या ग्राहकाचं वय कमी होत जात आहे, ते टेक सॅव्ही आहेत. किंबहुना मला असं वाटतं कोविडनंतर सगळेच टेक सॅव्ही आहेत. माझ्या मते माझे वडील माझ्याहून जास्ती टेक सॅव्ही आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने सगळंच नवीन होतं, सो त्यांनी खूप एक्सप्लोअर केलं. सो आय थिंक टेक ॲज अ पार्ट ऑफ ऑफरिंग हॅज बिकम इम्पॉर्टंट. आणि बाय टेक आय डोंट मीन की मला फोनवरनं सगळे दिवे चालू करता आले पाहिजेत असं फक्त, पण याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. तुम्ही कस्टमर व्हिजिटर मॅनेजमेंट म्हणा, किंवा दरवाजा उघडणं म्हणा, किंवा AC चालू करणं म्हणा, हजारो गोष्टी त्याच्यामध्ये आज आहेत. किंवा कॉमन एरियाजमधले मला जिमची वेळ बुक करायची म्हणा, किंवा काही. सो ह्या गोष्टी सगळ्या अप्रिशिएट अक्रॉस द कंट्री आम्हाला असं दिसतं आहे की व्हायला लागलेल्या आहेत. डू वी हॅव आशुतोष बाय एनी चान्स? हां अदिती, ऐकू शकताय का तुम्ही सर्व आता मला? येस, यू हॅव टू बी लाऊडर तो. ओके, प्रयत्न करतो जितकं अजून माईकच्या जवळून बोलता येईल तितकं. सुरुवात तर छान झाली आणि अदितीने आपल्याला काही इम्पॉर्टंट ट्रेंड्सही सांगितले. एक थीम मला फार आवडली तुमच्या या कार्यक्रमाची, की आपल्याकडे डेटा तर आहे, पण डेटाचं नक्की करायचं काय, आणि टू मच डेटा इज ऑल्सो कन्फ्युजिंग, टू लिटिल डेटा इज अ ब्लॅक होल. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की डेटाचा उपयोग कसा करायचा आहे. एक इंग्लिशमध्ये प्रॉवर्ब आहे की डेटा अँड स्टॅटिस्टिक्स इट रिव्हिल्स इंटरेस्टिंग थिंग्स बट इट हाइड्स वायटल थिंग्स. तर त्याप्रमाणे जोपर्यंत आपण अनालाइज डेटाचा करत नाही तोपर्यंत डेटाचा आपल्याला काही उपयोग नाही. अदितीने आपल्याला सुरुवातीला सांगितलं, 2 स्लाइड्स ज्या होत्या की पेरिफेरल एरियाचं ग्रोईंग कॉन्ट्रीब्युशन आणि जो आपला अपार्टमेंटचा साईज वाढतोय त्याबाबत, आणि शी ब्युटिफुली नॅरेटेड की ह्या ज्या हे जे 2 ट्रेंड्स आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याचा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये, आपल्या प्रॉपर्टीमध्ये किंवा आपण जो प्रोजेक्ट लॉन्च करायचा विचार करत आहोत तर तिथे आपण ते कसं ट्रान्सलेट करायचं. म्हणजे पेरिफेरल एरियाज, काही पेरिफेरल एरियाज असे आहेत की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर येऊ घातलंय, प्रोजेक्ट चालू आहेत, ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होत आहे, या फॅक्टरचा त्या लोकेशनवर होणारा परिणाम, आणि दुसरा पेरिफेरल एरिया की जिथे ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर नाही तिथे होणारा परिणाम हा पूर्ण वेगळा असेल. तर त्याच्यामुळे आपल्याला डेटा इज जस्ट अ बिगिनिंग, डेटा इज नॉट द डेस्टिनेशन, इट इज द स्टार्टिंग पॉईंट. तर त्या डेटाची अनालिसिसची सुरुवात करून आपल्याला पुढे जायचं आहे. सिमिलरली अदितीने सांगितलं की एरिया पर अपार्टमेंट वाढतो आहे, तर तो हाफ बेडरूम जास्त द्यायची का रूमचा एरिया वाढवायचा, का आपल्याला एक मेकशिफ्ट ऑफिस घरी करता येईल, बाहेरच्या बाहेर त्याचं एंट्री एक्झिट व्हिजिटर्स न होऊ शकेल असं डिझाईन करायचं का. हे जी या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या प्रोजेक्ट लेवलवरती अनालाइज करायच्या आहेत. त्यासाठी हा खटाटो. आणि आय थिंक अदितीनी जे 8 ट्रेंड्स, इम्पॉर्टंट ट्रेंड्स सांगितले त्या स्लाइडवरती मी येतो. आणि ती एक 7वा जो पॉईंट आहे महत्त्वाचा की प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ मेजर रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट्स. आणि जे एंगेजमेंट आहे आपल्या बायर्सची, ही पोस्ट सेल्स एंगेजमेंट ही आता खूप जास्त महत्त्वाची होती आहे. आणि मॅनेजमेंट आणि एंगेजमेंट ही जास्त इम्पॉर्टंट झाल्यामुळे जे डेव्हलपर्स याच्यावरती मेहनत घेतील त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांचं प्रपोर्शन सेल्समध्ये वाढवण्यासाठी मदत होणार. म्हणजे जो आपण म्हणतो की 35% सेल्स हे लिस्टेड आणि अनलिस्टेड क्रेडिबल डेव्हलपर्सचं आहेत. तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी म्हणून जे आहेत त्यांची गोष्ट वेगळी, ऑलरेडी ते आहेतच, पण ती स्पेस 35%च नको आहे आपल्याला ती 50, 60, 70% हवी आहे. तर तिथे जाण्यासाठी म्हणून आपल्याला हे पाहिजे की व्हॉट हेल्प दिस पीपल टू बी देअर, आणि वी नीड टू गिव्ह देम कॉम्पिटिशन सो दॅट द इंडस्ट्री बेनिफिट्स. पुढच्या स्लाइडवरती जाऊया आदिती. तू पुढे घेतोयस का मी घेऊ? मला स्क्रीन शेअर नाही करता येते अजून, त्याच्यामुळे नाही, मग पुढच्या 2 स्लाइड्स मी घेते. थोडंसं पुण्याबद्दल
कम्पेअर्ड टू भारतामध्ये जेव्हा डेटा बघितला जातो तेव्हा 7 मोठ्या जी शहरं आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्ली 98-99% डेव्हलपमेंट होते, त्यामुळे त्याचा डेटा लार्जली बघितला जातो. तर पुण्याचा शेअर किती या सगळ्यामध्ये, तर 17% सप्लाय आणि 15% ॲब्सॉर्प्शन असा अतिशय रोबस्ट असा या शहराचा ह्याच्यामध्ये शेअर आहे. आणि हे एकटंच शहर आहे की जे कुठल्याही राज्याची राजधानी नाही आहे. बाकी सर्व 6 शहरं ही कुठल्या ना कुठल्या राज्याची राजधानी आहेत. त्यामुळे आपल्या शहराला थोडा तोटा जरी होत असला इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवरती सुद्धा, परंतु ह्यापूर्वी इंडस्ट्रीयल असो, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो सेक्टर, लॉजिस्टिक्स असो किंवा IT असो, ह्याच्यामुळे या शहराला जो बेनिफिट मिळालेला आहे दॅट इज वॉट्स लेड अस टू 15 to 17% मार्केट शेअर इन होल ऑफ द कंट्री. बेंगलोर नंतर पुणे हे शहर दुसऱ्या क्रमांकावरती आहे प्राईस अप्रिसिएशनला. बाकी जर शहरं बघितली तर 10%हून जास्ती प्राईस अप्रिसिएशन कुणाचंही झालेलं नाही आहे एक्सेप्ट बेंगलोर जे 11%ला आहे. माझ्या दृष्टीने हे खूप आज रोजी तर पोस्ट सेकंड वेव्ह तर हे खूप रिलेव्हंट आहे, कारण कोविडच्या दुसऱ्या वेव्हनंतर जे आपल्या सगळ्यांना इन्क्रीज बघायला मिळालेली आहे की इनपुट कॉस्ट ज्या वाढलेल्या आहेत, त्या दृष्टीने हे एक शहर आहे जिथे सप्लाय अँड डिमांड बऱ्यापैकी बॅलन्स्ड असल्या कारणाने आपल्याला पॉसिबल होतं की जो चांगला प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टचे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत, ज्याला चांगला डिमांड मिळतोय, तिथे आपण हळूहळू प्राईस पुश करू शकतो. हिस्टॉरिकली आपण हे करत आलेलो आहोत आणि आम्हाला असं अजूनही वाटतं की चांगले डेव्हलपर्स जे 35% आहेत हे लोक कायम हा बेनिफिट घेऊ शकतील. सेम डेटा फक्त इयर वाईज मांडला आहे हा. 2020 अर्थातच सप्लाय अँड डिमांडच्या दृष्टीने ओव्हरऑल पिक्चर बघितलं आपण तर स्लो होतं, परंतु यावर्षी आपण अर्ध्या वर्षातच ऑलमोस्ट 2020ला कॅचअप केलेलं आहे. सो आणि EC आणखीन UDCRच्या अंडर तुमच्या सर्वांची अनेक प्रपोजल्स अजून अप्रूव्ह होऊ शकलेली नाही आहेत, लॉन्च होऊ शकलेली नाही आहेत. तुमच्या सगळ्यांच्या टेबलांवरती प्रोजेक्ट्स आहेत जे तुम्हाला आज बाजारामध्ये घेऊन जायचे आहेत रेसिडेन्शियलला. सो मला पूर्ण खात्री आहे की 2020 आपण सप्लाय आणि ॲब्सॉर्प्शन दोन्हीमध्ये फार सरपास करू यावर्षी. ही सुद्धा स्लाईड खूप महत्त्वाची आहे माझ्या मते की पुण्यामध्ये पॉप्युलर काय आहे, कुठला तो वर्ग आहे, कुठला तो तिकीट साईज आहे ज्या तिकीट साईजमध्ये मॅक्झिमम खरेदी विक्री होते. आणि पुण्यामध्ये इट्स व्हेरी क्लिअर की 40 ते 80 लाख जर बघितलं किंवा फॉर दॅट मॅटर 40 लाखाहून थोड्या कमी लेवलला सुद्धा मॅक्सिमम शहरातले ट्रान्झॅक्शन्स आज होतात. साधारणपणे 5,000 5,500च्या रेंजमध्ये आज आपलं शहर ऑन अन ॲव्हरेज आहे. सो हे खूप हेल्दी आहे माझ्या मते, कारण इफ यू जस्ट कास्ट इट बॅक टू सॅलरीज, मला जर आज 40 ते 80मध्ये मी असं म्हटलं 60 लाखाचं घर घ्यायचं असेल तर माझं हाऊसहोल्ड इन्कम किती पाहिजे अँड कम्पेअर दॅट विथ ॲव्हरेज इन्कम ऑफ एन IT प्रोफेशनल, तर ह्याला ताळमेळ आहे जो कुठेतरी मुंबई रिजनला आपल्याला कमी वाटतो, जो काही प्रमाणामध्ये इतर शहरांमध्ये जास्ती वाटतो. तो काही ठिकाणी इन्कम जास्ती असतात पण रिअल इस्टेट प्राइजेस सबड्यूड असतात, पण माझ्या मते पुण्यामध्ये हे बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे. एरियात जर पुण्याचे बघितले तर वेस्ट कॉरिडॉर म्हणजे सगळं बाणेरपासून पुढचं आणि नॉर्थ म्हणजे PCMC हा सर्वाधिक सप्लाय आणि डिमांड असलेला एरिया आहे. ह्याच्यातनं मला काय वाटतं नेहमी की ईस्टमध्ये थोडं कॉन्सन्ट्रेट करूया, तिथे जे लॉन्च कराल चांगलं ते आज अब्झॉर्ब होत आहे. सो कुठेतरी ईस्ट ह्या सगळ्यातनं सुटलं आहे का असा मी विचार करते. सिटी सेंटरचा पर्सेंटेज बघितलं तर ते अगदी 1% आहे. ह्याचं कारण सिटी सेंटरला डिमांड नाही आहे असं नसून सिटी सेंटरमध्ये अवेलेबिलिटीच कमी आहे, त्यामुळे जे बाजारात येणार आहे ते नक्की अब्झॉर्ब होणारे असं आहे. व्हॉल्युमेट्रिकली विचार केला तर सिटी सेंटरला आपण एका पॉईंट पलीकडे आकडे नाही डिलिव्हर करू शकत. अचानक 1000 युनिट्स एका महिन्यामध्ये लॉन्च झाले असं सिटी सेंटरला होत नाही, ते शापूरजी पालनजी वनालाच होऊ शकतं. हा ट्रेंड प्राइसिंगचा आहे जो मी आधी सांगत होते. सर्व शहरं ह्याच्यात आपण NCR, कलकत्ता, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि बँगलोर प्लॉट केला आहे. फक्त बंगलोरचं प्राईस अप्रिसिएशन आपल्यापेक्षा जास्ती आहे कम्पेअर्ड टू ऑल द अदर सिटीज, आणि माझ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याचा आपण अतिशय ज्युडिशियसली वापर केला पाहिजे जेव्हा आपण कस्टमरकडे जातोय. आशुतोष, कन्झ्युमर ट्रेंड्स तू घेणार? हो येस, अगदी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण कन्झ्युमर ट्रेंड्सचा जो आता मी रिसर्च रिपोर्ट पब्लिश केला त्यातले काही इंटरेस्टिंग फाइंडिंग्स सर्वांसमोर मांडतो. आपण
अनेक प्रश्न विचारले होते प्रॉस्पेक्टिव्ह बायर्सना आणि मार्केट प्लेयर्सना, आणि त्याची खूप इंटरेस्टिंग उत्तर मिळाली आपल्याला. आपण फर्स्ट वेव्हच्या वेळेस सुद्धा असा एक सर्वे केला होता मागच्या वर्षी, आणि जर आपण कम्पेअर केलं की गेल्या काही महिन्यांमध्ये काही चित्र बदललं का, आणि बदललं असेल तर कशा प्रकारे, तर ते आपणासमोर ठेवत आहोत मी आणि आदिती. आता जी आपल्याला स्लाइड दिसते त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी ऑब्झर्व करतो आहोत. एक म्हणजे सरप्लस वेल्थ किंवा इन्कमसाठी रिअल इस्टेट हा चोजन किंवा मोस्ट प्रिफर्ड इन्स्ट्रुमेंट आहे का, आणि ते आहे. आणि सेकंड वेव्ह मध्ये अजून जास्त स्ट्रॉंग झालंय. म्हणजे 48% मागच्या वेळेला होतं, 48% लोक ज्यांनी आपल्याला रिस्पॉन्ड केलंय त्यांनी रिअल इस्टेट चूज केली होती इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि आता सेकंड वेव्हच्या काळामध्ये ती वाढून 54% गेली. म्हणजे कॉन्फिडन्स ऑफ पीपल इन ट्रीटिंग रिअल इस्टेट ॲज अ सेफ अँड ऑप्टिमल इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट हॅज इम्प्रूव्ड. आणि दुसरा जो ग्राफ आपण पाहतो आहोत उजव्या बाजूला, की ही इन्व्हेस्टमेंट करायची तर लोकांनी ती कोणत्या प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये करणं पसंत केलं होतं. तर मागच्या वर्षी फर्स्ट वेव्ह मध्ये 46% इन्व्हेस्टमेंट्स किंवा लोकांनी RTM म्हणजे रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टी घेतली होती. यंदा ते प्रमाण 32 वर आलंय. याचं कारण RTM सुद्धा कमी झालेत, कारण त्यांना उठाव होता आणि सेल्स चांगले झालेत, म्हणून ओव्हरऑल RTMचं पर्सेंटेज अवेलेबल घरांमध्ये कमी आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये 9-12 महिन्यांमध्ये लोकांचंही कॉन्फिडन्स थोडा वाढलाय, आणि त्यांना आता 1 वर्षापर्यंत कम्प्लीट होणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करायला सुद्धा कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणून आपण पाहतो आहोत की 24 आणि 23% रिस्पॉन्सेस हे आपल्याला 6 महिन्यांहून कमी वेळ लागणारे प्रोजेक्ट्स कम्प्लीट होण्यासाठी आणि 1 वर्षात कम्प्लीट होणारे प्रोजेक्ट्स, ही एक चांगली डेव्हलपमेंट मानता येईल नक्की. कारण डेव्हलपर्सच्या हातात तेवढाच पैसा खेळण्यासाठी, भांडवल खेळण्यासाठी याची मदत होणार आहे. पुढच्या स्लाइडवरती जाऊया आदिती आपण. याच्यामध्ये आपण पाहत आहोत पुन्हा 2 इंटरेस्टिंग फाइंडिंग्स आहेत. सेल्फ यूज पर्पजसाठी खरेदी करणाऱ्यांची संख्या 59% वाढून 71% झाली आहे, आणि त्या 71% मधला एक मोठा कॉम्पोनंट आहे मिलेनियल्स किंवा यंगर पॉप्युलेशन. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्याकडे भारतामध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी ही यील्ड पर्स्पेक्टिव्ह किंवा अॅन्युटी रिटर्न्स पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टीने तो हिशोब जमतच नाही, कारण ती यील्ड जितक्या लो असतात. त्याच्यामुळे प्युअरली फायनान्शियल प्रुडन्स पाहायचा झाला तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी परचेस डज नॉट मेक सेन्स. पण कोविडच्या काळामध्ये एक सोशल सिक्युरिटी म्हणून आणि आपल्या डोक्यावरती आपल्या हक्काचं छप्पर असायला हवं, हे आता मिलेनियल्स नाही पेटायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही एक दिलासादायक गोष्ट की यंगर पीपल आर ऑल्सो नाऊ कमिंग आउट अँड बाईंग प्रॉपर्टी. पण हे करताना त्यांच्या सगळ्यात महत्वाचं काय असतं तर डेव्हलपर क्रेडिबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर दे लुक आउट फॉर. 77% लोक, आणि हे मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे 100% जास्त त्याची बेरीज होईल. त्याच्यामुळे आपल्याला चक्रावून द्यायचं कारण नाही. दिस इज इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. तर 77% लोकांना डेव्हलपरची क्रेडिबिलिटी ही खूप महत्वाची वाटते, आणि इट्स अ बिग ऑब्झर्वेशन अँड लर्निंग फॉर मेनी ऑफ अस ॲज स्टेक होल्डर्स, की ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी, ज्याला आपण अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा म्हणतो, की या 4ही गोष्टी एकत्र नांदतात. त्याच्यामुळे आपल्या बायर्सना विश्वासात घेणं, त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पारदर्शीपणाने पोहोचवणं आणि त्यांना त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये मदत करणं, हे महत्वाचा भाग आपल्या सेल्स प्रोसेसमध्ये झालेला आहे. बाकी लोकेशन, प्राइसिंग या गोष्टी या नेहमीच असतात इम्पॉर्टंट, आणि तशा त्या राहिलेल्या आहेत. पण 68% लोकांनी डिझाईनलाही प्रेफरन्स दिलाय. पूर्वी आपण पाहत असाल डिझाईनच्या बाबतीत एवढा विचार होत नव्हता बायर्सकडनं, किंवा त्यांना कदाचित असंही वाटत असेल की माझ्या प्रेफरन्स मी सांगून उपयोग काय, मला तसा फ्लॅट मिळणार आहे थोडाच. परंतु आता लोक खूप जास्त कॉन्शियस झालेत डिझाईनसाठी, कारण गेले कित्येक महिने आपण सर्वांनी आपल्या घरात खूप वेळ स्पेंड केलाय आणि वर्किंग फ्रॉम होम सुद्धा करायचा प्रयत्न केलाय. काही प्रमाणात ते शक्य झालंय, काही प्रमाणात नाही. पण डिझाईन आणि सेन्सिटिव्हिटी, मग त्यासाठी मग भरपूर उजेड येणारी घरं असोत किंवा क्रॉस व्हेंटिलेशन वाली घरं असोत किंवा फ्लेक्झिबल स्पेस घरी तयार करता येईल रेसिडेंट्सना, अशी काही आपल्याला डिझाईनमध्ये सोय करता आली तर ते असो,
या गोष्टींना अजून जास्त महत्व आलेलं आहे. पुढे जाऊया तिथे आपण. पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहत आहोत की अजून कुठल्या फेवरेबल फॅक्टर्स किंवा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आहेत का. तर याच्यामध्ये आपल्याला हेही लक्षात आले की गेल्या वर्षी आणि या वर्षी जे ॲव्हरेज साईज आहे म्हणजे तिकीट साईज अपार्टमेंटच्या किमतीचा त्याच्यामध्ये काय फरक पडलाय. तर यंदा 90 लाखाहून जास्त किमतीची घरांचं प्रमाण गेल्या वर्षी 27% होतं, ते आता 38%वरती गेलेलं आहे. विच इज गुड थिंग टू नोट, कारण इनपुट कॉस्ट वाढलेल्या आहेत, कॉस्ट ऑफ फायनान्स वाढली आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट फिजिबिलिटी करण्यासाठी लोकांचा विलिंगनेस टू बाय हायर प्राइस्ड अपार्टमेंट, आणि हायर प्राइस म्हणजे नॉट नेसेसरीली लक्झरी किंवा प्रीमियम, पण एका ठराविक लोकेशन ठराविक स्पेसिफिकेशनला जास्त पैसे देण्याची तयारी ही आता आपल्याला सेकंड वेव्ह मध्ये दिसून येते, विच इज अ गुड पॉझिटिव्ह फॉर द इंडस्ट्री. पुढे जाऊया तिथे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ प्रश्नोत्तरांना देता येईल. आणि मी मुंबईत असल्यामुळे मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. तुम्ही पुण्यात भाग्यवान आहात की तुम्हाला प्लॉटेड डेव्हलपमेंट्स मिळतात किंवा विलाज रो हाऊसेस तुम्ही प्लॅन करू शकता पुण्याच्या पेरिफेरल एरियाजमध्ये. मुंबईला ते भाग्य नाही. पण मॅक्झिमम लोक म्हणजे 45% लोक पेरिफेरल एरियाजमध्ये लार्ज हाऊसेस साठी त्यांनी चूज केलेलं आहे. आधी त्यांनी म्हटल्याप्रमाणे एक सिम्पल रिलेशन नाही, कॉम्प्लेक्स रिलेशन आहे की पेरिफेरल एरियाज, प्रॉपर्टी प्राइस आणि क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट या तिन्ही गोष्टींचा तो एकत्र परिणाम आहे. पण पेरिफेरल एरियाचा तो प्रिफर्ड ऑप्शन. आणि 2 बेडरूम हॉल किचन युनिट्स 2 BHK कॉन्फिगरेशन हे सगळ्यात जास्त पॉप्युलर कॉन्फिगरेशन आहे. एक इंटरेस्टिंग फाइंडिंग असंही आहे की गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला 2-2.5 महिन्याचा आणि वर्क फ्रॉम होमचा अनुभव आपण सर्वजण प्रथमच घेत होतो ऑन अ प्रोलॉंग बेसिस, त्यावेळेला हाफ अ बेडरूमची कॉन्सेप्ट एकदम चर्चेत आली. आपल्यापैकी काही जणांनी आपल्या प्लॅन्समध्ये मॉडिफिकेशन्स करून हाफ बेडरूम्स इंट्रोड्यूसही केल्या, म्हणजे 1.5, 2.5. आता सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला परत एकदा रूमचा साईज जास्त म्हणजे वाढलेला साईज प्रिफर केला जातोय दॅन हाफ बेडरूम अपार्टमेंट. त्याच्यामुळे काही महिन्यामध्ये लोकांची टेस्ट थोडीशी बदलली आहे. तेही आपल्याला कंटिन्युअस रिसर्च जेव्हा आपण करतो तेव्हा असे बदल आपल्याला ऑब्झर्व करता येतात आणि आपल्या डिझाईनमध्ये आपल्याला ते इन्कॉर्पोरेटही करता येतात. शेवटची स्लाइड आम्ही दोघेही डिस्कस करू आणि मग प्रश्नोत्तरांना वेळ ठेवता येईल जर आयोजकांना ते पसंत असेल किंवा आपण जर वेळेत असू तर. डिजिटल, आय थिंक अदिती यू विल ऑल्सो नो इट मच बेटर दॅन आय डू. रोल ऑफ डिजिटल आणि सोशल मीडिया आणि 60% जी वेगवेगळ्या स्टेप्स किंवा प्रोसेसेस आहेत सेलच्या किंवा बायरसाठी अपार्टमेंट परचेसच्या, त्या आता थ्रू डिजिटल ऑनलाईन होतात. दॅट्स अ सिग्निफिकंट शिफ्ट फ्रॉम अर्लियर इयर्स. एका वर्षात ते 39% 60% गेलंय. आणि याचा अर्थ असा की you are not there in person to explain your product to win trust of your prospective customer. तुमच्या ऍब्सेन्स मध्ये या सर्व गोष्टी होत आहेत सुरुवातीला, आणि जर त्या गोष्टी जर बायर ला तुम्ही नसताना जर तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आला तर बायर तुमच्यापर्यंत येणार आहे. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी या गोष्टींना खूप जास्त महत्व झालंय. आणि पुटिंग थिंग्स कॅन्डिडली आणि गिव्हिंग द राईट पर्स्पेक्टिव्ह टू द बायर. कारण बायर्स आपल्याला उजवीकडचं टेबल आपल्याला सांगतंय की काय गोष्टी बायर्स डिजिटली पाहतात, प्रोजेक्ट डिटेल्स पाहतात. त्याच्यामुळे द बायर इज नाउ मच मोर अवेअर अँड लर्नेड. आणि प्रॉम्प्ट रिस्पॉन्स आणि बायरची इन्क्वायरी कशी हँडल केली जाते या गोष्टींनाही जास्त महत्व झालंय. आदिती, यू वॉन्ट टू ऍड समथिंग? हो, हा गेल्या काही वर्षातला झालेला मूलभूत बदल आहे माझ्या मते. एस्पेशली पहिल्या कोविडच्या वेव्हमध्ये आम्ही असं
हायपोथेसाइज केलं होतं की आपण सगळं ऑनलाईन विकलं पाहिजे, सगळं ऑनलाईन विकण्याची आपल्याकडे कपॅसिटी पाहिजे, जे कुठेतरी चुकीचं वाटत होतं. रिअल इस्टेट रिअल आहे, जाऊन तिथे उभं राहिल्याशिवाय किंवा त्या साईटचा कस्टमर म्हणतो फील घेतल्याशिवाय कोणी खरेदी करत नाही. हा फील घेण्याला काही सायंटिफिक अर्थ नसतो, परंतु ह्याचा अर्थ इतकाच की त्याला येऊन स्वतःच्या डोळ्यांनी ते बघेपर्यंत खात्री नसते. प्रत्येक बाहेर काय येणारा बाहेर नसतो जो तिथे भावाला सांगतो, आई वडिलांना सांगतो, हे जाऊन तू बघून ये रे, तसं नसतं. परंतु तोपर्यंतच्या सगळ्या ज्या स्टेप्स होत्या, ज्या पूर्वी एखाद्या वेळेला बाहेर घ्यायचाच नाही, तो म्हणायचा मी 4, 5, 6 साईट्सवरती जातो आणि सगळी माहिती गोळा करतो, त्याच्याऐवजी आज बाहेर सगळं ऑनलाईन बघतोय. ह्याचा आपल्यावर काय परिणाम होतो एक रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून? तर माझ्या मते जर तुम्ही ऑनलाईन एक्झिस्ट होत नाही तर तुमचं प्रोजेक्टच एक्झिस्ट होत नाही त्या बाहेरच्या मनामध्ये. कदाचित अनफेअर असेल हे, परंतु आज ही काळाची गरज आहे. आपण एकेकाळी म्हणायचो की पेपरात ॲड नाही आली तर लॉन्च कुठून झाला. आज तुम्ही जर वेबवरती, सोशल मीडियाला किंवा ॲज अ वेबसाईट प्रेझेंट नसाल, गुगलवरती मी सर्च टाकल्यानंतर तुमच्या ज्या पहिल्या पानावरती एंट्री किमान येत नसेल, खरं तर पहिलीच, परंतु पहिल्या पानावरती एंट्री जर येत नसेल तर बायरचा कॉन्फिडन्स अफेक्ट होतो. फॉर एक्झाम्पल फेसबुकवरती मी गेले, आणखीन मी एखाद्या डेव्हलपरचं नाव सर्च केलं तर अ मिलेनियल हू इज अ लार्ज पार्ट ऑफ युअर बायर टुडे विल से की लास्ट पोस्ट कधी होती. अच्छा, यांनी अजून गेल्या 4 महिन्यामध्ये काही पोस्टच टाकली नाही आहे. बरं, म्हणजे हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे हे ॲक्टिव्ह डेव्हलपर नाही आहेत का, हे एखादंच प्रोजेक्ट करतायत का? खरं असं काहीच नसतं. कदाचित तो डेव्हलपर खूप ॲक्टिव्ह असतो, परंतु सोशल मीडियाचा माणूस सध्या सोडून गेलेला असतो कोविडमुळे. परंतु ह्यापूर्वी ह्या सगळ्याचा विचार करणं कम्पॅरेटिव्हली कमी महत्त्वाचं होतं, जे आज खूप जास्ती महत्त्वाचं झालेलं आहे. कारण तुमचा बाहेर साईटवरती पोचायच्या आधी तुमच्याबद्दल एक मत मनात तयार करून आलेला असतो, जे मत माझ्या मते 70% हे ऑनलाईन सर्चेसमधून आणि 30% हे ओळखीच्या लोकांना फोन करून आणि चौकशी करून किंवा लोकल चॅनल पार्टनरच्या मतावरनं तयार झालेलं असतं. सो माझ्या दृष्टीने हा 60% हा आकडा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांनी तो घरी घेऊन गेलं पाहिजे असं नेहमी वाटतं. आज या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही 2 पद्धतीचा डेटा दाखवायचा प्रयत्न केला आहे. एक पास डेटा, म्हणजे ह्यापूर्वी काय घडलं ह्याच्यावरनं आपण काय इन्फर करू शकतो ह्या पद्धतीचा डेटा, आणि दुसरा सर्व्हे डेटा, म्हणजे आपला जो ग्राहक आहे त्याला काय वाटतं, तर त्या सर्वेच्या मेथोडॉलॉजीज असतात, त्या फॉलो करून आपण हा सर्वे करतो आणि त्याच्यातनं हा डेटा काढतो आणि म्हणतो की हां, हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे आपल्या सर्व ग्राहकांचं असं. त्याच्या पलीकडे एक तिसरं ॲनालिसिसचा प्रकार असतो ज्याला म्हणतात प्रिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस, जो स्पेसिफिक आणि प्रश्नांवरती आधारित असतो. जो खरा अजबे सर जे म्हणत होते की डेटा असला तर त्याचं काय करायचं कळत नाही, तो प्रिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस हे त्याचं खरं उत्तर आहे की प्रिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस केला की असलेल्या डेटाचं करेक्ट इंटरप्रिटेशन आपल्याला सगळ्यांना करायला येतं. सो थँक्यू सो मच. कदाचित खूप वेळ घेतला आम्ही आणि थोडं टेक्नॉलॉजीमध्ये गडबड झाली असावी, तर माझी क्षमा त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना, आणि आय हँड इट ओव्हर टू आवटी सर. धन्यवाद लिमय सर आणि आवटे मॅडम. आपल्याला डेटा का महत्त्वाचा असतो, डेटा अँड डेटा अनालिटिक्स ह्याचा अतिशय उत्तम रीतीने आपल्याला आज प्रेझेंटेशन मिळालेलं आहे.